फर्स्ट इनिंग चांगला फटका आहे यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक तिकडे काय करतोय क्षेत्ररक्षकांनी मात्र केलेली चूक पहिल्याच चेंडूवरती आलाय हा चौकार शिवाजीनगर गावचे श्री विनोदजी कडू आपणास विनंती आहे आपण VIP डाईव्स वरती येऊन असताना आपण व्हायचं आहे पहिल्याच चेंडूवरती मात्र काय घडलं तर निश्चितच आपण पहिल्याच चेंडूवरती क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला तिथून मात्र चेंडू चौकाराकरिता गेला चौकाराने मात्र खातं खोललं गेलंय उल्वे संघाचं खरं तर उल्वे संघ आज विजय शेठ खारकर साहेबांना मिस करतोय परंतु ज्यावेळेला खारकर साहेब येतील त्यावेळेला पुन्हा एकदा हा संघ ताकदवर होईल तरी उल्वे संघ सातत्याने बक्षिसं मात्र पटकावतोय याही वेळेला पाहिलं तर हलक्यातने डीप पॉइंटला खेळलाय क्षेत्ररक्षक त्याबद्दल तैनात केला जातो दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय सचिनच्या माध्यमातून इथं मात्र 2 धावा अगदीच ताकदवरित्या पूर्ण केल्या जातात काय चाललंय हा शेलगर संघ नाहीये जो मी नेहमी बघतो शेलगर संघ वेगळा आहे जो आम्ही सातत्याने पाहतोय शेलगर संघाचं क्षेत्ररक्षण म्हटलं तर मग प्रवीण आणि सर्व टीम सचिन शेठ घरत सचिन शेठ भगत नेहमीच चांगली कामगिरी करत असतात याही वेळेला मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल तो मात्र दुसरा धावायचा प्रयत्न चालू आहे सचिन खारकर पुन्हा एकदा तेजीमध्ये आहे कदाचित फलंदाज बाद होईल का परंतु इथं मात्र चेंडू लावला गेले नाहीये फलंदाज बाद होऊ शकला असता 2 धाव मात्र धावपटलावरती लागल्या जातील 2 धावांनी धावसंख्या जर पाहिल्या तर निश्चितच पोहोचलेत त्या म्हणजेच 8च्या घरामध्ये येस फोनाची ओळख पटून फोन दिलेला आहे स्टेजवरती सापडला होता पडलेला त्यांनी बरोबर ओळख सांगितली त्यामुळे आम्ही त्यांना परत दिलाय इथे मात्र आपण पाहतोय प्रशांत भगत संघाचे प्रारंभिक गोलंदाज फटका ही चांगला आहे लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय क्षेत्ररक्षक जोपर्यंत पकडेल उचले दुसऱ्या धावायचा प्रयत्न चालू आहे याही वेळेला या वेळेला मात्र डेंजर एंडला आपण पाहिलं सचिन खारकर होता सचिन खारकरच्या इथं मात्र स्टॅमिनाचा कौतुक करावं लागेल फिटनेस चांगली ठेवलेली आहे सातत्याने 2 धावा मात्र पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार तदनंतर सातत्याने आलेल्या ह्या 3 दुहेरी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या त्या 10च्या घरामध्ये 10 विदाउट एनी लॉस षटकातील आतापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय 4 चेंडूंमध्ये 10 धावा पटलावरती लागल्या गेल्यात पहिला चेंडू पहिल्याच चेंडूवरती झालेली मिसफिल्ड तिथून मात्र नंतर धावा येत राहिल्यात यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे झेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज मात्र चांगला प्रयत्न केला गेला होता प्रशांतच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धाव्यांचा प्रयत्न तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु निश्चितच 2 धाव मात्र अगदीच सहज ते मात्र 2 धावा अगदीच पूर्ण केल्या गेल्यात सततची 4थी दुहेरी पाहायला मिळाली म्हणजेच ह्या क्रीडांगणावरती काय पाहायला मिळालंय तर 40+6 हा खेळ अतिशय चांगला दर्जाचा पाहायला मिळतोय पावडर घेऊन ठेवा पाहिजे तर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला यावेळेला मात्र अगदीच ऐन वेळेला मोक्याच्या वेळेला जितेंद्रजी सोमासे सरांनी शफल होऊन बरोबरच हा चेंडू फेकून दिला तो म्हणजेच लॉंग लेग क्षेत्राकडे चौकार
पहिले षटक जर पाहिलं, पहिल्या चेंडूवरती आला मिसफिल्डचा चौकार, तदनंतर 4 चेंडूंवरती आल्या 4 दुहेरी, शेवटच्या चेंडूवरती जितेंद्र सोमासे ब्रँडेड चौकार पाहायला मिळाला। पहिल्या षटकामध्ये प्रशांत भगत यांच्या धावा पाहायला मिळाल्या 16। तर शिलगड संघ क्षेत्ररक्षण सजवा, दोन्ही एंडने आपण खेळतोय, मजा येते क्रिकेट खेळायला। मग या मैदानावरती खेळण्याची इच्छा सचिन शेठ गरज साहेबांची होती असं निलेश ठाकूर आम्हाला सांगतात की या मैदानावरती खेळायला मिळालं पाहिजे, आणि आज त्यांची इच्छा आणि अखंड बऱ्याचशा खेळाडूंची मात्र इच्छा आज पूर्ण झाली की ग्रासच्या मैदानावरती आपण ह्या शिवाजीनगरच्या चांगल्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळावं। चांगला खेळ मात्र इथं होताना पाहायला मिळतोय, तो म्हणजेच उल्वे संघाचा। उल्वे संघाकडे अजूनही चांगले धाकड फलंदाज आहेत, ज्यांच्यामध्ये मग आयलेश मागच्या स्पर्धेमध्ये आणि आजही पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळलाय। यस, कालच्याच मॅच मध्ये मीच मागच्या स्पर्धा म्हणजे कालचीच मॅच ती प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब मात्र त्यांनी आयलेशने स्वीकारला, पटकावलाय। वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, षटक हाताळण्यासाठी मात्र आलेले ते म्हणजेच एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनाला नेहमीच 500 रुपयाचा एक सन्मान दिला जातो बक्षिसाच्या तौर पर त्याला म्हटलं आपण बक्षिसाच्या आधारे। तर सचिनजी भगत यांचं इथं शुभागमन झाले, ते म्हणजेच द्वितीय षटकासाठी। वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं, अटल सेतू एंड कडून ह्यावेळेला मात्र या गोलंदाज झालाय। सचिन खारकर मात्र बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक वरती आले, परंतु स्वतःला खुश ठेवले सचिनने, कारण महत्वाचं होतं जितेंद्रजी ज्या पद्धतीने चेंडू टोलावत होते, सातत्याने 2-2 धावा करत होते, आणि शेवटच्या चेंडूवरती अगदीच सुंदर चौकाराला धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती प्रशांत भगत यांच्या धावसंख्या आहे ती म्हणजेच 16। पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून अमरजी यांच्या राईट हँड राऊंड विकेट, ऑप्शनच्या बाहेर। यस, पंचांचा इशारा येईल अमरजी यांचा की हा चेंडू आहे वाईड गाईडलाईनच्याही बाहेर जाणारा वाईड चेंडू। एक धाव मात्र पुन्हा एकदा जोडली जाईल, धावसंख्येला चांगला आकार मिळतोय। खरंतर शेटगड संघाकडे ताकदवर बॅटिंग आहे, म्हणून आपल्याकडे खर्च करायला पैसे असले म्हणून आपण उधळा करू शकत नाहीये। ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेला मात्र गुडलेन स्पॉट वरून बॅटचा स्विंग पहा, चांगला स्विंग सचिन खारकरच्या बॅटचा पाहायला मिळाला। परंतु जर असं म्हटलं होतं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क ह्या दोन गोष्टी नसल्या तर मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, इथं मात्र कनेक्शन झालेलं नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता, क्लीन बोल्ड, वंडरफुल डिलिव्हरी, इट वॉज अ मास्टर क्लास फ्रॉम सचिन भगत। धन्यवाद। पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात। इथं मात्र गोलंदाज आपली गोलंदाजीची अवकात दाखवतो की मी काय करू शकतोय। पहिला चेंडू वाईड मात्र पडला जरी असला तरी तदनंतर मात्र एक सुंदर निर्धाव चेंडू फेकला, आणि तदनंतर मात्र जो सचिन खारकर पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारला होता, तो सचिन खारकर मात्र यष्ट्या उधळल्यानंतर बॅकफुटला गेलाय। नवीन फलंदाज आपण पाहतोय, एक ब्रँड आहे उल्वेचा, ब्रँडेड फलंदाज आहे डावखुऱ्याचा आयलेश मात्रे। इथे मात्र चांगला मुकाबला, बिग फाईट पाहायला मिळेल, कारण गोलंदाजही त्याच ताकदीचा, गोलंदाजही त्याच धाटणीचा, आणि फलंदाजही त्याच वरचढ कामगिरी करणाऱ्या ताकदीचा। आयलेश बनाम सचिन भगत, ये मुकाबला देखने को मिल सकता है। पहले ही गेंद मैंने कहा था ये मुकाबला देखने को मिल सकता है। इस बीच सचिन भगत द्वारा ये गेंद बहुत अच्छी तरह से प्लेसमेंट की थी, ऑफ स्टंप के बाहर ये वाइड यॉर्कर फेंका गया था, उसको हल्के हाथों से ड्राइव किया था, स्टीयर किया था, जो कि वाइडिश लॉन्ग ऑफ की ओर से फेंका गया। थोड़ा सा वहां पे प्रोडक्शन में फंबल देखने को मिला, तो 2 रन संख्या जड़ जाएगी।
दो रन संख्या के सहायता से कुल रन संख्या जुड़ चुके हैं 19 with the loss of one wicket, which is definitely Sachin Kharkar. One more time, Sachin ready. पुन्हा एकदा त्याच चांगल्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र फेकलाय. सचिन घरच साहेब आहेत म्हटल्यानंतर तिथं कोणतेही गडबड होणार नाहीये. एक जबरदस्त क्रिकेटर सचिनजी घरत. पुढे तयार गोलंदाज सचिन भगत. यावेळेला मात्र संघनायक आहेत समोर. ऑफ स्टंपच्या बाहेर फुल टॉस चेंडू हलक्या हाताने मात्र खेळलाय. निश्चित डीप फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतील. शेलगर संघाने जेव्हा जेव्हा बॉल पकडलाय ना आज बऱ्याच वेळेला क्षेत्ररक्षक एक तर फंबल झालाय किंवा क्षेत्ररक्षक खाली पडलाय. मग आपण निश्चितच त्या बाजूलाही दोन क्षेत्ररक्षक खाली पडताना पाहिले. आताही हा क्षेत्ररक्षक खाली पडलाय. तर निश्चित आपली काळजी घ्या. मैदानावरती ग्रास भरपूर आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आम्ही पाहिले की पाय सरकतोय त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि विशेष म्हणजेच दव भरपूर पडतोय. तरी आता भरपूर कमी झालाय. पहिल्या 2 रात्रीमध्ये एवढा दव पडत होता की अगदीच अमाप भरपूर दव मात्र पडताना पाहायला मिळालाय. इथे आलेली 1 धावसंख्या. जरूर धावसंख्येला अंकुश मिळाला या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या भरपूर पाहायला मिळाल्या. इथे मात्र धावसंख्येला अंकुश मिळालाय. काय घडलंय अगदीच जीवाच्या आकांताने गोलंदाजी चालू आहे. कारण सचिनजी भगत यांना माहित आहे हा विकेट किती महत्वाचा होता. इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या होत्या 16. दुसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतो म्हणजेच 21. म्हणजेच या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या आणि अवघ्या 5 आणि एक गडी मात्र बाद केलाय. ब्रँडेड षटक फेकलंय सचिन भगत यांनी. साई सरकार तेरे चरणों की मिट्टी माथे पे लगाने की आस है. बाबा तेरे साई शिरडी में आने की प्यास है. चाहे लाख तूफा आए रास्ते में तेरा नाम है मेरे जुबा पे. साई बाबा एक ऐसे संत रह चुके हैं जिन्होंने सबका मालिक एक ये सभी को पाठ दिया है. तो ये सभी साई के भक्त है. शेलगर ग्राम के जो भक्त है सभी साई के भक्त है. नए गेंदबाज आए हैं सचिन जी घरत. तो पूरी तरह से लाइव के माध्यम से शेलगर ग्राम के सभी जो भी लोग हैं इनके चहेते हैं देख रहे होंगे. अंशु भी मैच देख रहा होगा. ऑफ स्टंप के बाहर हल्के हाथों से खेला है. यहाँ पे कवर्स का रीजन में वहाँ पे प्रोटेक्शन दिया है प्रशांत भगत द्वारा. अच्छा कनेक्शन किया गया और अच्छा थ्रो भी अच्छा कलेक्शन अच्छा थ्रो किया गया. 1 रन संख्या यहाँ पे जुड़ सकती है. यहाँ पे आइलेश मात्रे तैयार रहेंगे. तो सचिन जी गरज इन सर का जो पुत्र है अंशु जो कि आज उनकी तरह ही अच्छा काम करते हुए देखने को मिल रहा है. मैच का आनंद ले रहे हैं वो भी. उनका भी स्वागत रहेंगे. विकेट कीपर के बारे में अगर बात करेंगे तो अशोक भगत है. एक जाने माने गेंदबाज बल्लेबाज है ऑलराउंडर है टीम शेलगर के. और हम जो सामने टीम खेल रही है ना जितेंद्र जी सोमसे की ये भी टीम कप नहीं है दोस्तों. दिस टाइम ट्राइज हार्ड बट definitely somehow he has not able to connect this properly. There is a fielder in the deep at the square leg. Every fielder is falling down on the ground. What is happening over here, Shelgar? But only 1 run considered in this last delivery. Total score is now 23 with the loss of 1 wicket. निश्चित इंग्लिश कधी कोणाला आवडतील नाही आवडते आपण तिन्ही भाषांमध्ये समालोचन ऐकूया. परंतु धावसंख्या जर पाहिली तर 23 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. मग जिकडे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहतोय
सचिनजी घरत साहेबांचं हे षटक आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. प्रारंभिक दोन्ही चेंडूंवरती मात्र पाहिलं तर एकेरी आली. खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याचा पूर्ण इथं मात्र काय घडलंय, कदाचित फलंदाज बाद होईल का, आणि निश्चितच जितेंद्र सोमासे मात्र इथं बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातील, ज्याच्यामध्ये पाहिलं तर 2 एकेरी 4 दुहेरी आणि 2 चौकार पाहायला मिळाले. एक चांगल्या पारीचा अंत. थँक्यू जे. तर एकवीर आईची आपण ओटी मात्र चैत्र सप्तमीला भरतो त्यावेळेला निश्चितच आपल्याला जत्रा पाहायला मिळते. लेकिन परंतु आता मात्र एक सुप्रसिद्ध यात्रा चालू आहे ती म्हणजेच मशाची यात्रा. मग शेतकऱ्यांची यात्रा. येस सर, प्रसाद सर, मशाची यात्रा म्हटलं शेतकऱ्यांची यात्रा. मग तिथं कोंबडे बैल सगळं काही विकायला असतं. यावेळेला बघा कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन, टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय आर पार, सीमा पार, तडी पार, सुपर सिक्सर, षटकार. घेऊन पोरा बालांना, निश्चितच आपण जातो पोरा बालांना घेऊन. ओटी भरताना नवसाची कारले डोंगराला नुरी येते जत्रचे दिवसान ग. अशा या आई एकवीरचं स्मरण मात्र या डीजीच्या माध्यमातून केले जाते. परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक त्या बाजूला जरी असला, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि दर्शक बनेल क्षेत्ररक्षक. ह्या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिल्या 3 चेंडूंवरती धावा आल्या नव्हत्या. यावेळेला मात्र हलक्यात खेळला, कारण आलेशला माहित होतं आता आपण धावा बनवल्यात म्हणजे शेवटच्या षटकामध्ये आपण स्ट्राइक एंडला असणं गरजेचं आहे. याला म्हणतात जेंटलमॅन क्रिकेट, इसलिए तो कहा जाता है क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमैन्स. तो यहाँ पे खात्मा हो चुका है 3 ओवर्स का और कुल रन संख्या जड़ चुकी है 36 का आंकड़ा आया है 2 विकेट के नुकसान की ओर. चलिए बजाइए अब. तेंगडजे तर पहिल्या षटकामध्ये आल्या 16, सचिन भगत यांच्या षटकामध्ये आल्या 5, जिकडे 1 गडी बाद झाला. नंतर मात्र सचिनजी गर्द यांच्या षटकामध्ये आल्या पुन्हा एकदा 15 धावा. मग पहिल्या 3 चेंडूंवरती धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 2. 1 रनआउट विकेट मिळाली होती. तदनंतर मात्र शेवटच्या 3 चेंडूंवरती धावा आल्या 13. 1 रनआउटची विकेट. शेवटचे 12 चेंडू, पूर्वार्धामधील शेवटचे 12 चेंडू टार्गेट काय सेट करतील, कारण इथून मात्र आजच्या रात्रीतल्या अजूनही 2 एक्स्ट्रा मॅचेस म्हणजे पुढच्या 2 मॅचेस आणि ही मॅच. इथून मात्र आजच्या रात्रीमध्ये कोणता असा संघ असेल जो पुढे जाईल, म्हणजे निश्चितच इथून जो संघ जिंकेल तो किमान एका बक्षिसास पात्र होईल, कारण तो संघ सुपर 4ला जाईल. कारण आता आपण दुसऱ्या फेरीतील सामने खेळतोय. उल्वे संघ 1 मॅच जिंकला, शेलगर संघ बाय मिळून पुढे आलाय. त्यामुळे इथून जो संघ जिंकेल तो किमान ह्या एका चमचमत्या ट्रॉफीचा हक्कदार ठरेल सुपर 4 मध्ये गेल्यानंतर. अशोक भगत इन ॲट नंबर 4 फॉर बॉलिंग. देर इज अ बॅटर आयलेश मात्र प्लेइंग वेल फॉर हिज टीम विथ 2 कॉन्झिक्युटिव्ह सिक्सर्स. चांगला फटका आडव्या पट्ट्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक संदेश आहे तिकडे. क्षेत्ररक्षक पकडतील आणि उचलतील तोपर्यंत मात्र, फेकतील तोपर्यंत मात्र जरूर 1 धाव. सचिन शेठ घरत यांच्यासोबत तुम्ही मजा करू शकत नाही. एक इंटेलिजंट क्रिकेटर आहेत मित्रांनो. मग त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांचे भाऊ ताकदवर बक्षीस लावायचे.
की सचिनला धावा मारून दाखवा, मी तुम्हाला 10,000चं रोख बक्षीस देईन, असं त्यांचे भाऊ एकदम कॉन्फिडन्स सांगायचे. कारण सचिन शेट घरात 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची क्षमता असणारा एकमेव गोलंदाज शेलगर गावामध्ये. शेलगर गाव फक्त शेलगर गाव नाहीये, तर या पंचक्रोशीमध्ये 6चे 6 चेंडू यॉर्कर टाकण्याची त्यांच्यामध्ये हिंमत होती, धमक होती. अशोक भगत पुन्हा एकदा तयार. इथे मात्र काय घडलंय, अशोक भगत मात्र दाखवतात हा तडाखा. फलंदाज एक जबरदस्त, खरं तर संजय कांबळे चांगला बॅटर आहे, परंतु इथे मात्र परताव्या लागेल. काही न करता संजय मात्र बाद झालाय. आयलेश चांगला खेळतोय, हेही खरं आहे की संजय कांबळे त्याच ताकदीचा आपला फलंदाज आहे, परंतु अजून एक षटक होतं संजय, तुम्ही थांबून खेळणं गरजेचं होतं. कारण आयलेशला स्ट्राईक रोटेशन केलं असतं ना, आयलेशनी काही फटके दाखवले असते. परंतु आम्हाला नावेगावची जी नाईट टुर्नामेंट झाली होती त्यावेळेला आठवतंय, अशोक भगत आणि प्रशांत भगत यांनी मॅच जिंकून दाखवली होती. सगळे बाद झाले होते शेलगरचे, परंतु अशोक भगत आणि प्रशांत भगतनी मॅच जिंकून दाखवली होती. काय सुंदर चेंडू. नाईटचा क्रिकेट खेळण्यासाठी मात्र इथे जरूर प्रयत्न आणि भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे सर्व संघांनी. स्वतःवरती विश्वास बघा, काय कॉन्फिडन्सनी सांगतोय, मारून दाखव असतो. इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय मनीष मडवी. पहिला चेंडू मात्र आलाय निर्धाव. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, त्याला मात्र अगदीच हलक्या हाताने खेळलाय, परंतु ही रणनीती असणं गरजेचं आहे. कारण आयलेश चांगला खेळते म्हटल्यानंतर आपण त्याला साथ देणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा चेंडू द्यायचा आहे. येस, पंचांचा इशारा अंबरजीकडून आपण चेंडू द्यायचा आहे. तर आयलेश चांगला खेळतोय. मित्रांनो, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला खेळ करणे यावर यश मात्र आपलं अवलंबून असतं. आयुष्य हे एखाद्या आईस्क्रीम सारखं आहे. मग तुम्ही ते टेस्ट करा तरी संपून जाईल, मग तुम्ही ते वेस्ट करा तरी संपून जाईल. बेटर तुम्ही ते टेस्ट करा, आयुष्याचा आनंद घ्या. निश्चितच आपण षटकामध्ये जाऊया, पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. 38 वरती 3 आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना निश्चितच आजचा ड्रोन व्ह्यू दाखवलाच नाही मित्रा. 24 लाईव्ह इव्हेंट्स आजचा ड्रोन व्ह्यू या ओव्हर नंतर दाखव. धावसंख्या धावफलकावरती 38. आयलेशचा तडाखा, चेंडू आल्या पावली मात्र दिलाय तडाखा. चेंडू चाललाय आर पार, सीमा पार, तडी पार, षटकार. सूत्र सांगितलं होतं संजय कांबळे की तुम्हाला आयलेशला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, आणि हे सूत्र मात्र मनीष मडवी यांनी ऐकलंय. यावेळेला मात्र डाऊन द लेग आहे. पंचांचा इशारा येईल. इट इज अ वाइड. 1 more रन विल बी द ऍडेड टू द स्कोर. स्कोर मूव्स टू 45 नाउ. 45 की ओर स्कोर बढ़ता हुआ. चौथी ओवर का अंतिम गेंद शेष है. अशोक भगत जो कि अभी तक अच्छी गेंदबाजी कर रही थे, एक विकेट भी लिया था, लेकिन एक छगा दागा है यहाँ पे आयलेश ने. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंगला आहे, तिथून मात्र चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत मात्र आयलेश धाव घेणार नाहीये. कारण त्याचं कारण असं आहे, शेवटच्या षटकामध्ये स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी मात्र तयार ठेवील. स्वतः मात्र स्ट्राईक केला जाण्याचा प्रयत्न करेल. इथून मात्र 4 षटकांचा वाजवी खेळ झालाय. 4 षटकांच्या अंती आपण निश्चित धावसंख्या पाहतोय 46 वरती 3. आणि येस, डीजे कडे नाही जाता आपण मी स्क्रीनवरती पहा. सर्वांना विनंती आहे, स्क्रीनवरती पहा. We are not in Dubai, we are in the Shivaji Nagar. The development done by our Ramshed Thakur. Wonderful cricket ground. You can see the drone view taken from the approximately 300 meters as a high by Sudeshji Thakur.
At the another end, there is Atal Setu. Wonderful masterclass engineering. What a view it was, and taken by Sudesh Thakur. Thank you very much, 24 Live. You have seen, you have shown this wonderful view. जाऊया मॅच कडे. तर धावसंख्या आपण पाहतोय धावपटलावरती 46 आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आला एक जबरदस्त गोलंदाज समीर भगत 40+ मास्टर्स. मग स्लॉग ओव्हरचा षटक हाताळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र काय घडलंय, चेंडू पाहिलं तर पूर्णपणे सफल झाला. आयलेश मात्रे चेंडूला उचलून फेकून दिले ताकदीशी. पुन्हा एकदा आयलेशचा ब्रँडेड षटकार. आयलेश मात्र खेळतोय 31 धावसंख्येवरती. आणि आता पाहिलं तर या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आयलेश मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. जरूर उल्वेचा संघ खेळतोय म्हटल्यानंतर किरण पाटील मॅचचा आनंद घेत असतील. काय घडलंय यावेळेला मात्र समीर ठरलाय एक जबरदस्त खलनायक आयलेश साठी. सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं थे नहीं कहते हैं दोस्तों. तो यहाँ पे समीर भगत का करना होगा प्रशंसा, जिन्होंने ये विकेट लिया है आयलेश मात्रे का. बजाओ. राह संघर्ष की जो चलता है, राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से है जंग जीती, जिसने रातों से है जंग जीती, सूर्य बनकर सुबह वही चमकता है. तो ये आयलेश चमका है यहाँ पे. जिस तरह से आयलेश ने धाकड़बा पारी खेली है 31 रनों की. किरण जी पाटिल इस मैच का लुत्फ उठाते हुए हमारे प्रेसिडेंट पनवेल कमेंट्री एसोसिएशन के टीम को यहाँ पे वेल विश करते हुए. तो यहाँ से समीर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बैकफुट पे ढकेला है यहाँ पे टीम उल्वे को. मिथुन जी क्या हुआ है, रन आउट नहीं लेकिन हिट विकेट. यस इट्स अ विकेट डाउन बिकॉज मिथुन जिस तरह से पूरी तरह से स्विच करने का प्रयास में थे, अपना ही बैलेंस खो बैठे और विकेट के ऊपर गिरे हैं. आज के दिन का दूसरा हिट विकेट. मात्र शेलगर संघाचे पाठीराखे म्हणत असतील की आता तरी देवा मला पावशील का. सुख ज्याला म्हणतात ते दावशील का. डीजेने मात्र हे गाणं ऐकवलं, परंतु सुख मात्र दावलं इथं समीर भगतने. बॅक टू बॅक इथे मात्र काही गडी बाद केलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार खाला, त्यानंतर मात्र 2 हादर दिलेत. इथे मात्र काय घडलंय, जेल खाली क्षेत्ररक्षक येईल का स्वतः अशोक भगत. यष्टीरक्षकाच्या कामगिरीमध्ये काय घडलंय हे होणं अगदीच मान्य नव्हतं. आणि 1 नाही 2 नाही, नंतरची केलेली चूक. 3री धाव झाली. 4थ्या धावेचा प्रयत्न चालू असताना सचिन शेठ घरत हुशारीने काम करतात. मी पहिलाही म्हटलं होतं की तुम्ही सचिन शेठ घरतला डॉमिनेट नाही करू शकत, परंतु धावा मात्र जोडल्या गेल्या. त्या या चेंडूवरती 3 धावसंख्या 3 जोडल्यानंतर मात्र एक फलंदाज बाद झालाय, जो की एक फलंदाज
कदाचित 12 ते 15 धावा शेलगर संघाच्या पथ्यावरती पडतील या, ज्या सातत्याने मिसफिल्डने दिलेत. पहिला मिसफिल्डचा चौकार, 2 वेळा पडले त्या 2 धावा, आता केलेला ओव्हर थ्रो, नंतर इथे समोर आमच्या कॉम्बॉक्स समोर आलेले मिसफिल्ड, आता प्रशांत दादाकडून आलेले मिसफिल्ड, म्हणजे एकत्रित 10 ते 12 धावा मात्र इथं तुम्हाला जास्ती पाहायला मिळतील. उद्या मात्र पहिली मॅच शो मॅच असणार आहे. मग पोलीस दलाचे कर्मचारी खेळताना पाहतील आणि आदरणीय परिषद ठाकूर यांच्या वतीने ही मॅच मात्र स्पॉन्सर केली जाईल, जे की पहिली मॅच पोलीस दल आणि TIPL ची असेल. ती मॅच आपल्याला बरोबर 7 वाजता खेळताना पाहायला मिळेल. आज उद्घाटन प्रसंग होऊनही आपण पाहिलं तर निश्चितच चांगल्या वेळेवरती मॅच चालू आहेत. आतापर्यंत पाहिलं तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 57 असताना शेवटचा चेंडू, 1 टू गो, टार्गेट सेट करणारा चेंडू आहे समीर भगतचा. अमित ह्यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक सचिन भगत नाही करणार चूक. ही 2 विश्वासाची नावं शेलगर संघाची, सचिन घरच आणि सचिन भगत. फलंदाजाला शेवटच्या चेंडूवरती बाद. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 5 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय उल्वे संघाची एक सन्मानजनक स्थितीमध्ये आहे. उल्वे संघ 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57. जशी मॅच जबरदस्त व्यावसायिक आवाज आमचे मित्र प्रसादजी भोईर, थँक्यू व्हेरी मच. हॅलो, यस, थँक्यू राजकिरण सर. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं. रात्रीचे 11:45 होत आहेत आणि सध्या स्क्रीनवरती आपण पाहताय गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक आणि नवीन ही कमिटी सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे, जिथे आपण पाहतोय स्मृती 40+ शिवाजीनगर नवनिर्वाचित कमिटीचे हार्दिक अभिनंदन केलं जात आहे, ज्यामध्ये कर्णधार आहेत निलेश ठाकूर व उपकर्णधार आहेत सचिनजी ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी सध्या ऑन स्क्रीनवरती आहेत. आणि उद्याच्या दिवशी एक मोठी मॅच पुन्हा एकदा आपल्या समोर येईल आणि ती मॅच असणार आहे पोलीस दल विपक्ष TIPL अशी मॅच असेल. आणि ती मॅचसाठी स्पेशल स्पॉन्सर बाय परिषद ठाकूर साहेब यांच्या वतीनं स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे. आणि या स्पर्धेला आपण सध्या स्पेशल पार्टनर्स पाहताय आदेश स्पोर्ट्स, त्यानंतर TIPL यांच्या वतीनं पुरस्कृत केले गेणार काही बरेचशा बक्षीस रूपी इथे मात्र ज्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आले त्यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सध्या स्क्रीनमध्ये आपण पाहताय या गुरुस्मृती 40+ मास्टर या टीमची नवनिर्वाचित कमिटी सध्या ऑन स्क्रीनवरती. आणि निलेश ठाकूर यांच्याबद्दल, या व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा काय म्हणावं, मग क्षेत्र कलेचं असू दे अथवा क्रीडाचं, ज्यामध्ये सातत्याने आपण सध्या ज्यांना नेहमी अगदी महत्त्वाची भूमिका पार पाडताना पाहता. या परिसरामध्ये होणाऱ्या अनेक नृत्य स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना पंचांची भूमिका जज म्हणून ज्यांना नेहमी रेफर केलं जातं, ज्यांची निवड होत असते. आणि क्रीडा स्पर्धा म्हटली आणि निलेश ठाकूर हे जे नाव आहे सातत्याने जोडलं गेलं जात आहे. आज या मैदानात होणाऱ्या कित्येक स्पर्धा असतात ज्यामध्ये निलेश ठाकूर यांची सुद्धा भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे आणि त्यांचं सुद्धा विशेष कौतुक करूया, ज्यांच्या गुणवत्तेला न्याय देत गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर या संघाच्या सर्व शिलेदारांनी त्या संघाच्या मुख्य पदावरती निलेश ठाकूर यांना बसवलं गेलं आहे. निलेश ठाकूर यांचं सुद्धा करूया मनपूर्वक स्वागत आणि त्यांना भविष्यातील कारकिर्दीसाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने, जे मात्र आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील सर्व सामने संपलेत आणि त्यानंतर चालू झालाय तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तो रंगला जातोय. एकीकडे उल्वे 40+ मास्टर्स वर्सेस शेलगर 40+. शेलगरच्या क्रिकेटबद्दल
थोडीशी आठवण झाली जासईच्या विठ्ठल क्रिकेट जासईच्या मैदानावरती एक तो सामना रंगला होता. चिरले विपक्ष शेलगर आणि तिथे सचिन भगत आणि प्रशांत हे दोन खेळाडू खेळत होते आणि त्यामध्ये सचिनच्या बॅटमधून आलेले ते 3 षटकार आणि त्यानंतर आनंद मडवी या गोलंदाजाने घेतलेली रिटायरमेंट आणि त्या सामन्यापुरती घेतलेली रिटायरमेंट पाहायला मिळाली होती. अशी एक मॅच आम्ही विद्यार्थी दशेमध्ये समालोचन करत असताना तिथे अनुभवली होती. आणि शेलगरचं क्रिकेट गेले कित्येक वर्ष आपण नेहमी पाहिलंय, परंतु आज पुन्हा एकदा आठवण होते शेलगर टेनिस क्रिकेट म्हटलं तर जयेंद्रची. काय अफलातून क्रिकेट ज्या खेळाडूने आपल्या गावासाठी खेळलाय, परंतु आज 40+ मास्टरमध्ये जयेंद्र हे नाव आणि या नावाची नक्की सातत्याने चर्चा होत राहील, कारण त्यांनी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं आणि गेले कित्येक वर्ष ज्यांनी सुद्धा हे बघा शेलगरमध्येच होऊ शकतं एका वेळी 3 बॅट्समन मैदानामध्ये आलेत. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला नेहमी आकर्षण जाणवत असतं आणि त्यामध्ये सुद्धा लाईव्ह मॅच असल्यामुळे काही गोष्टी आम्ही बोलू शकत नाही, परंतु काही झालेले विनोद असतात ना. आणि जेव्हा जेव्हा शेलगर गावामध्ये समालोचनासाठी गेलोय तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तिथून शिकून आलोय. एक माझ्या कारकिर्दीतील अशी गोष्ट मी मित्र पुन्हा एकदा आठवण करून देईल. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा महेश स्मृती शेलगर आयोजित ज्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही एक कव्हर केल्या होत्या. 5 रजनीमध्ये त्या स्पर्धा होत्या आणि प्रत्येकाला वॉर्निंग असायची, मग तो समालोचक असेल, गुणलेखक असेल, लाईव्ह कमिटी असेल, लाईव्ह टीम असेल, त्यानंतर अंपायरची टीम असेल, प्रत्येकाला वॉर्निंग असायची. ठराविक वेळेत तुमची कामगिरी तुम्हाला पार पाडायची आहे. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मी रजनी क्रिकेटची स्पर्धा रात्री 12च्या अगोदर नाईट मॅचची फायनल शेलगरच्या मैदानावरती करून दुसऱ्या स्पर्धेला जॉईन झालो होतो. हे सर्व शेलगरच्या मैदानावरतीच खऱ्या अर्थानं शक्य होऊ शकतं आणि ते त्याने करून दाखवलं होतं. शिस्तबद्ध आयोजन कसं असावं याचा खूप सारा दांडगा अनुभव सचिन शेठ घरत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने देऊया. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊया पुन्हा एकदा, जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या झाली आहे 57 झाल्यात आणि 58 करायचे आहेत. हे मोठं आव्हान असेल दोन्ही संघांसमोर, कारण पहिला सामना 40+ नावाखाडी मास्टर समोर जिंकत असताना उल्वे संघानं बरंचसं काही करून दाखवलं होतं, पण आता त्यांच्या समोर असणारा संघ वेगळा आहे, वेळ सुद्धा वेगळी. असं म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत सुद्धा. पाहूया कोणत्या संघाच्या दृष्टीने बिघडणार आणि कोणत्या संघाच्या दृष्टीने घडणार. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानात आली. एकीकडे प्रशांत भगत आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन आहे सचिन भगत आहे. पहिला गोलंदाज येतोय कैलास. डीप मध्ये क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं निर्बंध नसणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगला फटका आलाय. लॉंग लेकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय आणि फेकी सुद्धा करतोय. तोपर्यंत सिंगल पूर्ण. 40+ क्रिकेट सध्या आपण पाहताय. सिंगल मिळाली जाते आणि धावसंख्येचा श्री गणेश झालाय. पहिली धाव. आयुष्यामध्ये पहिलं मिळालेलं यश हे कधी विसरता येत नाही, मग ते क्रिकेटच्या माध्यमातून असेल, वैयक्तिक कारकीर्द करत असताना मिळालेलं यश असेल, हे प्रत्येक वेळी लक्षात राहतं. आणि ही धाव सुद्धा तेवढीच महत्त्वाची असेल, ती म्हणजे शेलगर संघाच्या दृष्टीने. कैलासच्या पहिल्या चेंडूती सिंगल आली. कैलास टू प्रशांत. सचिन. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करत असताना अखूट टप्प्याचा झेल मिस होतोय आणि चेंडू अखेर सीमा पार चौकार. या चौकारांना धावसंख्या होते 5. अठ्ठावन्न करायच्यात पैकी सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 5 आल्यात. सचिन घरत आणि सचिन भगत ही 2 नावं 40+ मास्टर शेलघर या टीम मधली फार मोठी आहेत. ही नावं जोपर्यंत क्रीजवरती असतील ना तोपर्यंत बरंचसं काही घडवू शकतात संघासाठी. ओव्हर द विकेट.
हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र ऑप्शनल स्ट्रोक. पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा. बॅट्समन सचिनच्या बॅटमधून उत्तुंग गगनभेदी षटकार. एक षटकार 4 खेळाडूंना एकत्र आणण्यास भाग पडतोय आणि इतर सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती चिंतेचं वातावरण निर्माण करतोय. ही दहशत आहे सचिन भगत या नावाची. हाफ ट्रॅकर बॉल होता कैलास या गोलंदाजाचा. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकर आला आणि जसा आला ना तसा जज करून बॅकफुटला आला आणि मात्र चेंडू फाईन लेग खेळला. 6 मिळवल्या त्या फटक्यावर. धावा संख्या होतीये 11 धावा. 58 करायच्या आहेत पैकी 11 सुरुवातीच्या 3 चेंडूवरती आल्यात हे दिसून येते. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आणि गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या मॅच मध्ये 40+ फॉर्मॅट मध्ये ज्यानं 49 धावांची धुव्वाधार खेळी केली होती तो सचिन भगत सध्या स्ट्रायकर बॅट्समन आहे. यावेळचा चेंडू थोडासा पुढे टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन सुद्धा शांत संयमी खेळ करताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगलं समजदारीचं क्रिकेट मी म्हणेन मैदानात चालू आहे शेलगर संघाच्या या 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या होती 12 धावा. पहिल्या चेंडूची सिंगल आली. दुसरा चेंडू चौकार. तिसरा चेंडू षटकार आणि चौथा चेंडूला सन्मान देऊन सिंगल पूर्ण केली. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानात पाहतो. मग आयुष्यामध्ये भागीदारीला फार महत्त्व आहे. ही भागीदारी तुमच्यामध्ये क्रिकेटमध्ये जर व्यवस्थित झाली जीवनामध्ये जगताना आपल्या जीवनसाथी बरोबर झाली ना तर यश सुख आणि समाधान हे नेहमी मिळत असतं आणि तीच भागीदारी सध्या क्रिकेट रूपी भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये. यावेळचा चेंडू बॅट्समन प्रशांतला सुद्धा थांबणं थोडंसं अवघड झालं होतं पण इथे मात्र अवघड जागेवरचं दुखणं होऊन बसला हा क्षेत्ररक्षक. सचिन खारकरने टिपला झेल. एक वादळी खेळीचा अंत. प्रशांत भगत होतोय झेलबाद. निराशा अपेक्षेला निराशेमध्ये बदलत मात्र मैदानातून बाहेर येतोय. क्षेत्ररक्षण इथे जर बदललं असतं ना कदाचित बदललं नसतं ना तर काहीतरी वेगळं असतं. जिथे मात्र रेग्युलर क्रिकेट खेळणारा सचिन आला ज्याला प्रॅक्टिस आहे चांगली आणि त्याने बाकीचं काम पूर्ण केलं आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला तो म्हणजे कैलासच्या गोलंदाजीवरती. नवीन खेळाडू मैदानामध्ये सचिन घरत आता येताना दिसत आहेत. 2 सचिन मैदानामध्ये आता मात्र असणार आहेत. सचिन घरत आणि सचिन भगत. पृथ्वीवरील अमृततुल्य पेय ज्या पेयाला म्हटलं जातं तो पेय पुन्हा एकदा आलाय. मनपूर्वक आपण करूया त्यांचं स्वागत. मॅच कडे जाणार आहोत जिथे मात्र धावसंख्या आहे 1 बाद 12 धावा. कैलास ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न आहे पण इथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप करतोय आणि मात्र मनीष जिजे होता मनीषने चेंडू स्टॉप केलाय. कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. पहिलं षटक संपलं जातं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58चा पाठलाग करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर 40+ मास्टर या टीमची धावत संख्या होतीये 1 बाद 12 धावा. पहिलं षटक संपलं. 58 करायचे आहेत पैकी 12 झाल्यात. येणाऱ्या 24 मध्ये आपल्याला 46 करायचे आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 46 धावा. 24 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण आहे. यामध्ये नक्कीच एक षटक हे आयलेशचे सुद्धा असणार आहे. त्यामुळे हे षटक फार महत्त्वाचं असेल आणि बरंचसं काही मायना असणार आहे या षटकामध्ये. ज्या षटकाला नक्कीच खूप शांत आणि संयमी क्रिकेट खेळत या 2 फलंदाजांना खेळावं लागणार आहे.
असं म्हणतात संकट हे नेहमी तुमच्यातील जिद्द आणि संकट हे तुमच्यातील नेहमी संकट हे तुमच्यातील नेहमी जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात. आज या सामन्यामध्ये दोन्ही संघांकडे तेवढीच क्षमता आहे, पण त्या क्षमतेला न्याय कोणता संघ कितपत देते यावरती त्या संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा 24 मध्ये 46 करायचे आहेत. पहिला गोलंदाज कैलास आला, आता अहिलेश येतोय. उल्वे टेनिस क्रिकेटमधील खूप मोठं नाव. सुमित म्हात्रे यांच्या शुभेच्छा आल्यात उल्वे टीमसाठी. यावेळचा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केला जातो. चेंडू शॉर्ट कव्हर करून डीपकडे चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. सिंगल पूर्ण केले. डबलसाठी प्रयत्न केला जातो आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात. समजदारीचं क्रिकेट आपण पाहताय. एकेरी दुहेरी फटक्यांनी सुद्धा धावसंख्या जमत असते हे सांगणारं हे क्रिकेट सध्या मैदानात चालू आहे. 2 पूर्ण झाले. धावसंख्या होती 14 धावा. 14 धावसंख्या होती. राऊंड विकेट अहिलेश टू सचिन. यावेळेस मात्र बॅक पुढे येऊन चेंडू खेळला जातोय. बॅट्समन सचिन भगत नाही लगावला हा फटका, जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू स्टॉप केला जातोय. फटका खूप चांगला होता, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक संदीप जिथे होता, ज्याने चेंडू स्टॉप केला, तोपर्यंत सिंगल मिळाली जाते आणि धावसंख्या पोहोचते 15 वर. 15 धावा होत आहेत. सचिन भगत आणि सचिन घरत असे 2 बॅट्समन सध्या मैदानात आहेत. क्षेत्ररक्षक जिथे अमित होते, यावेळचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा हा प्रयत्न, दाद मागितली जाते, पण पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम. चेंडू निर्धाव आला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 15 धावा. हा चेंडू मृत घोषित केला जातोय. तीन चेंडू झालेत आतापर्यंत. यावेळचा चेंडू फटका खूप चांगला आहे. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर करून डीप कडे जात असताना क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत 2 पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तोपर्यंत 2 पूर्ण झाले. धावसंख्या होती 17 धावा. 17 होत आहेत. करायच्यात 58 पैकी 17 झाल्यात. सतरा होत आहेत. करंट रन रेट पाहिला 10.2चा आणि रिक्वायर रन रेट 12.3चा पाहायला मिळतोय. करायच्यात 20 मध्ये 41. 20 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि विजयासाठी 41 करायचे आहेत. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅट्समन रेडी नव्हते, त्यामुळे हा चेंडू सुद्धा मृत घोषित केला जातोय. यावेळचा चेंडू टायमिंग झालंय प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. स्क्रीनच्या वरतून निघून चाललाय. सचिन घरतच्या बॅट मधून आलेला हा षटकार. चेंडू आणि 35ची आता गरज आहे. धावा संख्या आता 23 होत आहेत. 23 रन्स, एक बाद 23 झाल्यात. 19 मध्ये 35 करायचे आहेत. आयलिशचा हा शेवटचा चेंडू या षटकातील. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर करून डीप कडे येत असताना स्टॉप केला, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट सुद्धा केलाय. 2 धावा मिळाल्या जातात आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 25 वर. समीकरण बदललंय. 2 षटकांचा खेळ संपला. 58चा पाठलाग करताना टीम शिलगरची धावसंख्या होतीये
एक बाद 25 धावा. येणाऱ्या 18 मध्ये 33 करायचे आहेत. मैदानामध्ये ड्रिंक ट्रॉली घेऊन जायचं आहे. मैदानामध्ये जलपाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा संख्या होती 25. येणाऱ्या 18 मध्ये 33 करायचे आहेत. सामना अजूनही मी म्हणेन समतोल असं म्हणावं लागेल. एकीकडे जर आपण पर्सेंटेज काढले ना तर 60% सामना हा शेलगर संघाच्या बाजूने असं म्हणावं लागेल. फक्त एकच विकेट गेल्याने महत्त्वाच्या दोन्ही विकेट्स अजूनही मैदानावरती आहेत. सचिन घरत आणि सचिन भगत प्रत्येकी एक षटकार दोघांच्या बॅटमधून आलाय. ज्यामध्ये सचिन भगतला आपण खेळताना पाहतोय एक षटकार एका चौकाराच्या साह्यानं 14 वरती खेळतात आणि सचिन घरत एक षटकाराच्या साह्यानं 10 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय. चेंडू द्यायचा आहे. मैदानामध्ये चेंडूची पूर्तता सुद्धा करायची आहे. 18 चेंडू 33 करायचे आहेत. यानंतर होणारा सामना हा मात्र खारकोपर आणि व्हाळ या 2 संघांमध्ये होणार आहे. रात्रीची वेळ आणि या मनुष्य देहानी केलेला हा रात्रीवरती अतिक्रमण म्हणावं लागेल. असं म्हणतात दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद ही रात्रीच्या गर्भात केली जाते, परंतु अलीकडच्या काळामध्ये मनुष्यानं रात्रीवरती केले अतिक्रमण पाहायला मिळते आणि म्हणूनच असं म्हणतात की या पृथ्वीचा ऱ्हास हा कलियुगातच होणार आहे. याचं कारण सुद्धा तेच आहे. मनुष्यानं नैसर्गिक जीवन जगणं थोडंसं बाजूला ठेवलं आणि मात्र कृत्रिमरित्या जीवन जास्तीत जास्त जगू लागलाय. चला आपण मॅचकडे जाऊया जिथे मात्र 18 मध्ये 33 करायचे आहेत. गोलंदाजचं नाव आहे जितेंद्र सोमासे. जितेंद्र सोमासे एक एक्सपिरियन्स होल्डर जे सध्या बॉलिंग मार्कवर आहेत. तर स्ट्रायकर बॅट्समन सचिन भगत. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू गोळीच्या वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि आणखी एक शेलगर संघाचा आश्वासक चौकार. मध्ये 29 करायचे आहेत. शेलघर संघाला आता मात्र 17 मध्ये 29 धावांची गरज. 29 धावा होत आहेत. अजूनही 29 करायचे आहेत. विजयाचा अर्धा पल्ला 2.1 षटकामध्ये पूर्ण झाला. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. फ्लाय स्लिप आता मात्र काढली आहे. लेग स्लिप काढली जाते आणि फ्लाय स्लिपला एक क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉर्ट कव्हरला लावलाय. ओरपीच चेंडू यावेळेस मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होतोय. सिंगल पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण जिथं होतं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आणि या सिंगलनं समाधान म्हणावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 30 धावा. 30 होत आहेत. 16 मध्ये 28 करायचे आहेत. 16 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज आहे. यानंतर होणारी मॅच रेडी राहायचंय. कदाचित सामना 4 षटकांचा असेल. यावेळेस गती परिवर्तन पाहायला मिळाला. या चेंडूवरती थोडीशी गती काढून घेऊन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन पल्लू स्कूप करण्याच्या प्रयत्नात होते पण तिथे मात्र जज चेंडू परफेक्ट करू शकल्यामुळे हा चेंडू निधाव आलाय. समीकरण पाहिलं तर 15 मध्ये 28 करायचे आहेत. 15 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील नेहमी म्हणत असतात ज्यांच्या व्याख्यानामध्ये, पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. विजयाचा ध्येय गाठण्यासाठी किती कल्पक बुद्धी वापरली जाणार हे मात्र ऑनफिल्डवरती जो खेळाडू ते योग्य ते निर्णय घेईल ना तोच संघ त्यांचा संघ जिंकणार आहे. यावेळचा चेंडू बॅटची कडा घेतली होती. चेंडू लेग स्लिप मधून चाललाय. सिंगल पूर्ण केले. डबल साठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केली गडबड. असं म्हणतात ना, नजरअटी आणि दुर्घटना गटी. एक होत्या तिथं 2 बहाल केल्या. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होतीये 32 धावा. समीकरण बदललंय. 14 मध्ये 26 करायचे आहेत.
14 चेंडू 26 धावांची गरज. 14 चेंडू 26 ची गरज आहे. खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटची टीम पूर्ण ही स्पर्धा कव्हर करते आणि चॅम्बोची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. कोण विसरेल विशाल जितेकर आणि चॅम्बो मैदानावरती रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना विशाल जितेकर बाद झाला आणि पूर्ण जबाबदारी चॅम्बोवरती आली होती आणि कसा क्रिकेट खेळावा, जबाबदारी कशी स्वीकारावी हे मात्र चॅम्बोच्या त्या फलंदाजीने दाखवलं होतं. कौतुकपूर्ण रायगडकरांनी चॅम्बोच्या त्या खेळीचं केलं होतं. ओरपीस चेंडू यावेळेस मात्र खेळला जातो. चेंडू लॉंग ऑफ कडे चाललाय. क्या बात आहे. 100% योगदान देणं म्हणजे काय उत्तम उदाहरण. लॉंग ऑफला असलेलं क्षेत्ररक्षण कैलास आहे तिथे चेंडू स्टॉप केलाय. अतिशय वेगाने चेंडू आला होता. स्टॉप केलाय तोपर्यंत फक्त मिळाल्या 2 धावा. 4 धावांचं कन्व्हर्टेशन 2 धावांमध्ये केलंय. धावसंख्या होतीये 34. 13 मध्ये 24 करायचे आहेत. क्या बात आहे. समजदारीचं क्रिकेट मैदानात चालू आहे. सचिन भगत आणि सचिन घरत ही जी 2 नावं आहेत ना शेलगर टेनिस क्रिकेटसाठी फार महत्त्वाची भूमिका करून निभावणारी 2 नावं आहेत. पण आज मैदानावरती त्यांना जास्तीत जास्त काळ टिकून ही मॅच खेळणं फार महत्त्वाचे असेल. दुसरीकडे पाहिले तर उल्वे 40+ मास्टर हे खेळाडू सुद्धा कच्च्या गुरुचे चिलेने यावेळचा चेंडू फटका खूप चांगला आहे. क्रिकेटमध्ये विलोभनीय दृश्य निर्माण करणारा फटका म्हणावा लागेल. कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध खेळलेला हा फटका होता जिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांना धावफलक पोहोचला जात आहे ते म्हणजे 36 वर येणाऱ्या 12 मध्ये 22 करायचे आहेत. समजदारीचं क्रिकेट मैदानात आपण पाहताय. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थात 12 चेंडू 22 ची गरज. अकराच्या सरासरीनं पुढे धावसंख्या जमावी लागणार आहे. प्रशांत भगत बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटच्या भागीदारीसाठी आलेला सचिन घरत विशेष कौतुक करावं लागेल. ज्यांनी मात्र सचिन भगतला खूप चांगली साथ दिली आणि आतापर्यंत मैदानात आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी. चॅम्बो आपण पाहिलं ना तर भागीदारी या गोष्टीला क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे. पण हीच भागीदारी तुम्ही धंद्यात कराल ना तर धंदा बुडण्याचे चान्सेस खूप असतात. पण तीच भागीदारी 2 फलंदाजांमध्ये झाली तर तुमचा मैदानातील क्रिकेट सुद्धा भरत असतो आणि सांघिक कामगिरी सुद्धा चांगली होत असते आणि संघ जिंकत असतो. हे भागीदारीचं एक छोटासा विश्लेषण होतं. पण मैदानामध्ये अजूनही 12 मध्ये 22 करायचे आहेत. अभी तक दिल्ली बहुत दूर आहे असं म्हणावं लागेल. कारण दुसरीकडे खेळणारा जो संघ ज्यांच्या अपोजिट आहे अर्थात उल्वे 40+ मास्टर्स त्यांच्यामध्ये सुद्धा खूप कसलेले खेळाडू आहेत. त्यामुळे सहजासहजी हा सामना शेलगर संघाला सोडतील असं म्हणता येणार नाही. चौथं षटक गोलंदाज अमित पाटील. चौथं षटक आहे. गोलंदाज अमित पाटील येताना दिसत आहेत. क्षेत्ररक्षणाचं विश्लेषण थोडक्यात केलं तर आपण पाहतो डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. त्यानंतर लॉंग ऑफला एक आहे. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट एक आहे. डीप स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक लावण्यात आला आहे आणि एक फर्स्ट स्लिपला आपण पाहतोय असं क्षेत्ररक्षण एक लॉंग लेगला एक क्षेत्ररक्षक लावण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया पहिला चेंडू अमित पाटील यांचा. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू बॅटला ब्लश झालाय. स्वतः फलंदाज क्रीज सोडतोय आणि मात्र स्पोर्ट्समॅनशिप त्याची पाहायला मिळतीये. खेळाडू क्रमांक 2 दुसरा खेळाडू शेलगर संघाचा मैदानाच्या बाहेर. या अगोदर सुद्धा आपण काही क्षणापूर्वी म्हटलं होतं सहजासहजी हा सामना उल्वे 40+ मास्टर सुद्धा सोडणार नाहीयेत. कारण त्यांच्याकडे सुद्धा कसलेले खेळाडू आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पहिल्याच चेंडूवरती अमित पाटील यांनी दिलंय. महत्वाची विकेट प्राप्त केली. समीकरण बदल आता 11 मध्ये 22 करायचे आहेत. 12 मध्ये 22 करायचे होते. आता 11 मध्ये 22 करायचे आहेत. 12 चेंडू 22 ची गरज असताना पहिली मिळालेली सफलता गोलंदाज अमित पाटील याला वैयक्तिक मिळालेली सफलता पण म्हणावी लागेल. नवीन बॅट्समन संदेश आहे.
यावेळेस फटका चांगला होता, परंतु चेंडू मृत घोषित केला जातोय. अगोदरच्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये आयलिशच्या अशा पद्धतीने 2 चेंडू जे आले होते ते मृत घोषित केले होते आणि हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं. तर पुढील सामन्याचा नाणेफेक लगेचच केला जाईल. खारकोपर विपक्ष वहाल दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. खारकोपर आणि वहाल, ओव्हर टू कॉम बॉक्स. अकरा मध्ये 22 करायचे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा मात्र फेरबदल करायचा होता कदाचित, म्हणून की काय इथे मात्र थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाला केला होता. ऑलरेडी गोलंदाजाने चेंडू टाकला सुद्धा होता, रिलीज केला आणि बॅट्समनने फटका सुद्धा चांगला खेळला होता. पण इथे आता मात्र समीकरण बदल. 11 मध्ये 22 करायचे आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणाचं जाळं फेरबदल करून रचलं गेलंय. ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू फटका त्याच पद्धतीने खेळलाय, पण यावेळेस मात्र ताकद जास्त लावली आहे. चेंडू आउट ऑफ द पार डीप मिड विकेटच्या वरतून निघून गेलाय. आपल्या फटक्याला मिळणाऱ्या टाळ्यांचा प्रतिसाद, षटकार. एक सुंदर असं मराठी वाक्य आहे, ज्या वाक्याकडे पाहून आणि आपण त्या वाक्याचं अनुकरण करून जर आयुष्य जगलो ना, तर बरंचसं काही ज्ञान मिळत असतं. जे होतं ते नेहमी चांगल्यासाठी होतं. वहाल संघाचा संघनायक आमच्यासोबत जोडला गेलाय. खारकोपर संघाच्या संघनायकाला विनंती आहे लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण मंचकावरती यायचंय. ओव्हर टू कॉम बॉक्स. आणि शेलगर संघाच्या दृष्टीने ते घडलंय. अगोदर आलेला चौकार थोडीशी मात्र निराशा झाली असेल, परंतु जे होतं ते चांगल्यासाठी अशोकजी, आणि ते झालंय मैदानात. 6 मिळाल्या जातात. 4 होत्या तिथे 6 मिळाल्या. 10 मध्ये 16 करायचे आहेत. क्या बात आहे. यावेळचा चेंडू शॉर्ट पीस होता, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र बिघडलंय. समीकरण बिघडलंय आणि संघाच्या दृष्टीने सुद्धा बिघडलं गेलंय. महत्वाची विकेट मिळाली जाते. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू संदेश म्हात्रे. एक षटकार लगावल्यानंतर मोह आवरला नाही, आणि असं म्हणतात लालच बुरी बाला है, आणि मात्र मोहाला बळी पडलाय. विकेट नंबर 3. बॅक टू द डगआउट. संभवू शकतो, आणि इथे मात्र आत्महत्या म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. क्रिकेटमधील आत्महत्या म्हटली जाते, जी म्हणजे खेळाडू धावबाद झाल्यानंतर असं म्हणतात. आज मैदानामध्ये सुद्धा तेच घडलंय. 2 धावा पूर्ण होत असताना कुठेतरी थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, आणि 4था विकेट शेलगर संघाचा माघारी परताना. नाव आहे समीर भगत. नवीन खेळाडू मैदानामध्ये अशोक भगत येत आहेत. गोलंदाजी करत असताना एक षटकार खाल्यानंतर सुद्धा ज्यानं वापसी करून दिली होती असे अशोक आलेत. अशोक भगत आणि सचिन ही जोडी सध्या मैदानात आहे. एकमेकाचं खूप रिस्पेक्ट करणारी ही खेळताना मैदानाच्या बाहेरील व्यक्तिमत्व आहेत, पण आज मैदानामध्ये गावच्या क्रिकेटची आण बाण शान राखण्यासाठी या 2 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागणार आहे.
समीकरण पाहिलं तर 8 मध्ये 15 करायचे आहेत. 8 मध्ये 15 करायचे आहेत. अमित पाटील गोलंदाजी सध्याच्या घडीला खूप चांगली होती. ओरपीस चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आलाय. झेल होण्याची संभावना होती पण ती टळली जाते. बॅट्समन अशोक भगत यांच्या बॅट मधून आलेला हा क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. सामन्यामध्ये रंग आलाय. सामन्यामध्ये रंग भरला गेलाय एवढंच म्हणावं लागेल. ऋतूप्रमाणे सरडा रंग बदलवतो आणि या षटकारानं या सामन्याचा रंग बदलवलाय. 7 मध्ये 9 करायचे आहेत. अशोक भगत आल्या आल्या 6 वैयक्तिक खातं खोलतायत. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू फटका खूप चांगला गॅप मध्ये चेंडू टाकलाय. सिंगल मिळाले डबल साठी प्रयत्न केला जातो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आणि इथे मात्र चेंडू जिंकलाय. क्षेत्ररक्षक हारलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमा पार चौकार. तर मी पहा विनंती करतोय खारकोपर संघाचा संघनायक लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. हे षटक संपण्या अगोदर आपल्याला नक्कीच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पुढील सामना आपल्या समोर येईल वहाल विपक्ष खारकोपर 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान. तर विनंती असेल खारकोपर संघ वहाल संघाचा संघनायक आमच्या समेत जोडला गेलाय. आपण लगेचच यायचंय. ओर टू कॉम बॉक्स. चला मॅच चालू करायचे लगेच. आमच्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा षटक 6 मध्ये 5 करायचे आहेत. भले बुरे ते घडून गेले जरा विसावू सारे क्षणभर. या आता काव्याच्या या लाईनवर थोडंसं लक्ष द्यावं लागणार आहे. बरंचसं काही बिघडलं पण ते बिघडवत असताना मात्र काहीतरी घडवण्याची वेळ आली आहे. सामना कधी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये जातोय. सामना कधी कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये येताना दिसतोय. याचंच तर नाव मित्रो क्रिकेट आहे. शेवटचा षटक 6 चेंडू आणि 5 धाबांची गरज आहे. या अगोदरचा एक सामना सुद्धा आम्ही असाच अनुभवला होता. 6 चेंडू आणि 5 धाबांची गरज. सध्या डेस्कवर ज्या पद्धतीनं आपल्यासाठी जे पेय आणि जे आलंय ना खाण्यासाठी पुन्हा एकदा तीच आठवण असेल. 1990च्या दशकाच्या अगोदर गेलात ना तुम्हाला तर अशाच प्रकारचा तुमचा नाश्ता असायचा. 40+ क्रिकेटचं हे महत्त्व आहे. या सर्व गोष्टी अशाच नियोजनामध्ये आयोजनामध्ये पाहायला मिळत असतात. जुनं ते सोनं आणि नवं ते हवं हे कॉम्बिनेशन खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये राखलं जात आहे. चला शेवटचा षटक 6 चेंडू 5 धाबांची गरज आणि स्ट्रायकर बॅट्समन पुन्हा एकदा मात्र मैदानावरती असणार आहेत. नाव आहे सचिन गरत. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल अगदी. चला वहाल टीमचे कॅप्टन आलेत का? खारकोपरचे आमचे आलेले आहेत. भास्कर दादा इथे उपस्थित होत आहेत. हॅलो. तर विशाल भगत शेलगर श्रेयस भगत शेलगर आणि प्रणित भगत शेलगर या MTHL स्टाफ कडून शेलगर संघासाठी शुभेच्छा आल्यात. ओर टू कॉम बॉक्स. क्या बात आहे. 6 चेंडू 5 ची गरज आहे. गोलंदाज आलाय मिथुन म्हात्रे. यावेळचा चेंडू बॅकफुटमध्ये येऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता. निर्धाव आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सध्या बॉलिंग चालू आहे. नाव आहे मिथुन चक्रवर्ती. हे नाव आपण चित्रपट सृष्टीमध्ये ऐकलंय पण इथे हा गोलंदाज सुद्धा चक्री फिरवतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 5 मध्ये 5 करायचे आहेत. 5 मध्ये 5 करायचे आहेत. सिंगल डबलने सुद्धा धावसंख्या जमत असते पण इथे मात्र बॅट्समन नक्की काय करणार आहे. लोअर फुल टॉस करण्याचा हा प्रयत्न बॅटला प्लस सुद्धा झाला होता. बाउन्स होऊन चेंडू स्टॉप केलाय पण समीकरण बदलला जात आहे. आता समीकरण बदललंय. 4 मध्ये 5 करायचे आहेत. 6 मध्ये 5 होता आता 4 मध्ये 5 करायचे आहेत. विजय आणि पराभव यामधील अंतर. नाव आहे सचिन गरत. नाव आहे अशोक भगत. अशाच एक सामना मला आठवतोय. कोपरच्या मैदानावरती 70 धावांची खेळी दुव्वादार खेळी करणारा सुदीप ठाकूरला आम्ही पाहिला होता. काय फटकेबाजी सुदीप ठाकूरची राहिली होती. 70 धावा सुदीप ठाकूर उर्फ गोट्या याने तिथून कुठून काढल्या होत्या. मैदान होतं खारकोपरचं. हॅलो. तर आपण त्या दरम्यान नक्कीच नाणेफेकीचा कौल करून घेऊया. खारकोपर विपक्ष वहाल या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल.
त्याला या दोन्ही संघनायकांना प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करतोय. तर मान्यवर अतिथी जी.के. ठाकूर यांना मी विनंती करतोय या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येईल. वहाल विपक्ष खारकोपर 40+ मास्टर्स या दोन संघादरम्यान. प्रमुख मान्यवरांना मी नक्कीच विनंती करतोय या दोन संघादरम्यान नक्कीच कॉलिंग असेल. वहाल संघाची कॉलिंग असेल. हेड कॉलिंग आहे. खारकोपर संघाकडून निर्णय लागला. लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. ओव्हर टू कम बॉक्स. 4 मध्ये 5 करायचे आहेत. सचिन गरजच्या बॅट मधून आलाय हा मात्र विजयाचा षटकार. चला लगेचच आपण हस्तांदोलन करून मैदान सोडायचं आहे. खूप चांगला सामना यामध्ये पाहायला मिळाला आणि हे रंगत असताना दोन्ही संघांना तेवढंच योगदान, दोन्ही संघांचं सुद्धा तेवढाच कॉन्ट्रीब्युशन राहिलं. दोन्ही संघाचं विशेष कौतुक करूया आणि पुढील मॅचकडे आपण लगेच जाऊया. आमच्याकडे वेळ कमी असणार आहे त्यामुळे लगेचच आपण दुसरी मॅच चालू करतोय. अतिशय जबरदस्त महामुकाबला मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळाला. बक्षिसास पात्र ठरणारी खऱ्या अर्थानं ती फेरी म्हणावी लागेल. निश्चित विनंती असेल उल्वे संघाचे मिथुन दादा, आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे मला. मॅच